listeners, subscribe now, press the bell icon and never miss update from Village Plus News. मनपा उपायुक्त रवींद्र जाधव एसीबीच्या जाळ्यात 15,000 रुपये लाच घेताना रंगेहात अटक. यासोबत लिपिक आनंद जाधव यासही अटक. मनपा शाळेतील उपशिक्षक यांच्याकडून 15,000 रुपयाची लाच मागणी करताना रंगेहात पकडण्यात आले. सदर कारवाईत मनपा उपायुक्त रवींद्र जाधव हे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडे 15 दिवसापूर्वी अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. मनपा अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे काही अधिकाऱ्यांकडे 5 ते 7 विभागाचा कार्यभार असून उपायुक्त प्रदीप पठारे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर चाळीसगाव मनपाचे मुख्य अधिकारी रवींद्र जाधव यांचे 13 जून 2016 रोजी नियुक्ती झाली. त्यांनी यापूर्वी पंढरपूर नगरपालिकेत काम केले होते. राज्य सेवा परीक्षेतून CO कॅडरमध्ये नियुक्त झाले होते. मनपा उपायुक्त असताना त्यांच्याकडे सर्वच विभागाचा पदभार होता. त्यांच्याकडे असलेले बिल मंजुरीसाठी अधिकार आयुक्तांनी मध्यंतरी काढून घेतले होते, परंतु काही दिवसांनी पुन्हा त्यांना तो अधिकार देण्यात आला व त्यानंतर सदर ही 15,000 रुपयाची लाचेची मागणी रवींद्र जाधव तसेच लिपिक आनंद जाधव यांनी केली व या संदर्भात तक्रारदार उपशिक्षक यांनी ACBशी संपर्क साधून तक्रार केली असता कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री सुनील कुराडे व पोलीस निरीक्षक महेश बोर्टेकर व त्यांचे पथकातील नरेंद्र जयंत साडवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, शरद काटके, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार व संदीप कदम यांनी सदरची कारवाई केली.